स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये गाईज. तर आपण आज पाहणार आहोत आज माझ्या बर्थडेच्या पार्टीची जर्नी कशी होणार आहे. तर लास्टपर्यंत व्हिडिओ पहा, असं कॉमेडी वगैरे होणार आहे आपली. तर पाहू शकता माझ्या भावाला मी मॉन्जिनेचं केक आणला. तर फायनली आपण आलेलो आहोत आता हॉटेलला चिकन वगैरे घेऊन पार्टी वगैरे करण्यासाठी. पाहू शकतात सुका पाटील, आणि हा सुका पाटलाच भाऊ, आणि मी बकासूर हा असं नाव दिलेलं होतं गाईज. तर भावांनो, हे दोघं जण घराच्या बांधकामाचं वगैरे बोलत होते. तर म्हणलं आपलं चला आपल्या डोक्यामध्ये नाही तर आपण शूट करून घेऊया. तर हे दोघं जण बोलत होते, आपल्या डोक्याच्या बाहेर होते. तर पाहू शकतात आम्ही वाईल वगैरे खाऊन बसलेलो होतो, आणि मी असं वेटिंग करत होतो. खूप थंडी वगैरे वाजत आहे भावांनो. तर मित्रांनो, तर पाहू शकतात आपण आता कसे गप्पा वगैरे चाललेल्या आहेत. ह्यांच्या दोघंच हसतात, येड्या चाळे करतात हे. तर फायनली आपल्याला आलेले आहेत चिकन थाळी. पाहू शकतात तुम्ही, हे बघा बाई कसं घेते तर ओढू ओढू. पाहू शकतात मी लगेच एक पीस खाऊन टाकला, कारण की भूक वगैरे खूप लागलेली होती. तर फायनली मी चालू केलेलं आहे. तर म्हणलं मला बकासूरची थाळीचे शूटिंग करायचे आहे. तर पाहू शकतात मी घेतलेली आहे डायरेक्ट थाळी माझ्यासमोर, आणि पाहू शकतात 2 किलो चिकन आम्ही 3 जणांनी खाल्लं. खाऊ शकता का मित्रांनो तुम्ही, सांगा घे. गजब बेइज्जती है. तर पुढच्या व्हिडिओची जर्नी पाहू शकता तुम्ही, आपण लास्ट पर्यंत व्हिडिओ पाहत बसा. तर पाहू शकता कसे खात आहेत बघा सुका पाटील आणि सुका पाटलाचा भाऊ. फास्ट मध्ये खाऊ लागलेले आहे. पाहू शकता सूप एकदम टेस्ट होता. जर मित्रांनो तुम्ही कधी नांदूरला वगैरे आलात तर ह्या हॉटेलला अवश्य भेट द्या. आणि पाहू शकता फायनली आता खाऊन झालेला आहे 2 मिनिटात, आणि भाजी वगैरे झालेली आहे. तर बघा किती खाल्लेलं आहे सुका पाटलाने आणि सुका पाटलाच्या भावाने. भाजी तर एकच नंबर टेस्ट झालेली होती मित्रांनो. तो पाहून तो कैसा लगा मेरा मजाक. सो फायनली माझं जेवण झालं, तर ही दोघं जण खातच होते. याला म्हणतात सुका पाटील आणि सुका पाटलाचा भाऊ. नाद करू नका, नाद करते का यावंच लागतंय. पाहू शकतात लास्टला माझा व्हिडिओ शूट केलेला होता कसा करतोय म्हणून. हे पाहू शकता ते झालं तरी हे भरायलाच पाहतोय. तर फायनली आता केक आपण कटिंग वगैरे करणार आहोत. आणि आता 1 सेकंड. माझा मित्र केकची अगरबत्ती वगैरे लागतात, आणि माझा भाऊ म्हणला मीच खातो थांब जरा. मी म्हणलं अरे माझा बर्थडे तर मीच खाणार ना, तर केक कट करायच्या अगोदर कसा खातो पाहू शकता तुम्ही. आता कसं आपलं चालू झालेली आहे जर्नी. तर फायनली थंडी वगैरे वाजत होती, त्यामुळे मला चला केक वगैरे कट करून घेऊया. आता फायनली आता आपण हमारे यहाँ ऐसा ही होता है. कॅन्डल वगैरे लावलेले आहे, आणि आता केक वगैरे कटिंग करणार आहोत. फायनली म्हणलं चला आता केक वगैरे कट करून घेऊया आता. आणि माझा भाऊ म्हणत होता चल मी तुझ्या साईडला उभा राहतो. म्हणलं हडवे येऊ नको, म्हणलं माझं मी केक कट करणार आहे एकटाच. तर फायनली म्हणलं आता केक वगैरे कट करून घ्यावा, आणि थंडी वगैरे वाजत आहे. तर घराकडे गाडी रवाना करावं लवकरात लवकर, कारण की घरून पण वगैरे फोन येत होतात गाई. तर फायनली आता केक वगैरे कटिंग झालेला आहे. तर यांचा म्हणलं भरोसा नाही, कारण की हेच खातील म्हणलं मला खाऊ घालणार नाही. त्यासाठी मी फायनली घेतलं खाऊन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा भावांना, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. धन्यवाद. गजब बेइज्जती.